चला तर मग सगळ्या आयांना एक आनंदाची बातमी. तर सगळ्या मुलांची शाळा चालू झालेली आहे आणि आता काय एकटं एकटं घरात आपल्याला नकोसंच वाटतंय. मग आता आणि त्यांच्या डब्याची कटकट आणि मुले तर म्हणतात मला ही भाजी नको, ती भाजी नको, असा पदार्थ नको. तर मग ह्यासाठी मी हा पदार्थ बनवला आहे. चला तर मग सुरुवात करू आणि ही मुलांना नक्कीच आवडेल आणि आवडलं तुम्हाला तर एक लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. कांदा, लसूण, अद्रक आणि मिरची, कोथिंबीर अशा पद्धतीने चिरून ह्या ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये मसाले टाकलेत मी, गरम मसाला, धने पावडर, हळद, मीठ आताच टाकायचं नाही, थोड्या वेळाने टाकायचं. तर यामध्ये आणखीन मी थोडंसं धना मसाला आणि थोडंसं मीठ वगैरे अजून टाकून घेते आणि तुम्हाला हवी ती जिरे पावडर वगैरे टाकून घेऊ शकता. ते मी अगदी थोडं थोडं प्रमाणात आणखीन टाकून घेतले ना, आणखीन थोडंसं फिरवून घेणार आहे. तर मी एक चपाती लाटली, त्याच्यामध्ये असे 2 भाग केलेत चपातीचे आणि एका भागाच्या कोपऱ्यावरती त्रिकोण आकारामध्ये मी हे सगळं साहित्य जे कांद्याचा मसाला पण बनवलेला होता ते मिरची वगैरे टाकून, तुम्हाला हवे ते ह्याच्यामध्ये पदार्थ टाकू शकता. तुम्ही पनीर पण किसून टाकू शकता. फक्त मी हा कांदाच घेतलेला आहे, टोमॅटो वगैरे ॲड केलेलं नाही. आणि ह्याच्यामध्ये मसाले टाकलेत कांद्यामध्ये, हळद, तिखट, मीठ, गरम मसाला वगैरे. आणि हे सगळं कांदा ह्याच्यामध्ये भरला आहे, पूर्ण असं कडेनं दाबून घेतलं आहे आणि हलकंसं थोडंसं लाटून घेतलं आहे. तर ह्याला तुम्ही असं छान भाजून घ्यायचं आहे तेल लावून आणि या पद्धतीने खरपूस असा. तर भाजीला काही नव्हतं आणि मुले पण खूप नखरे करत होते, मला हे नको ते नको. मला चल तुला कांद्याचा पराठा करून देते, म्हणून मी या पद्धतीने करून दिलं. तर या पद्धतीने आपण कोणते पण पराठे करू शकता, वाटाण्याचे वगैरे किंवा कशाचे पण करू शकता. तर या पद्धतीने मी हा पराठा तयार केला आहे आणि तुम्ही हे ओपन केल्यानंतर पण पाहू शकता, इतका असा खमंग, खुसखुशीत, एकदम छान असं टेस्टी लागतो. तुम्ही टमॅटो सॉस वगैरे किंवा इतर असं नुसता जरी पण खाल्ला तरी पण चालतं. यामध्ये कोथिंबीर भरपूर असेल तर टाकून घेऊ शकता, तीळ वगैरे काहीही ॲड करू शकता. खूप छान आणि टेस्टी होतो आणि मुले अगदी आनंदी झाले आणि त्यांना पटदिशी खाण्यासाठी सुरुवात केली त्यांनी. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असली तर थँक्यू.